रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आज आहे 9 डिसेंबर 2025. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 37वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत बोरियाद या ठिकाणावरून. सकाळचे वाजलेले आहेत आता 7:30 पावणे 8. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते सकाळ सकाळी निघलेले आहेत आणि आज थोडा उशीर झाला कारण की रात्री आम्ही एक आश्रमात थांबलो होतो. तिथून पुढे आम्ही 6 वाजता निघालो आणि 1.5 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर इथं आम्ही आवरलं, स्नान वगैरे केलं. कारण तिथे ना स्नानाची व्यवस्था बाहेर होती आणि पुरुषही जास्त होते, कम्फर्टेबल वाटत नव्हतं पुरुषांसमोर स्नान करण्यासाठी. पुढे येऊन इथे स्नान केलं. सगळ्यांनी आवरून आता निघालेले आहेत पुढे. सकाळी या डांबरे रस्त्याने निघालो. इथं बोरीचं झाड लागलेलं आहे आणि आम्ही घेतलेलं आहे ते बोरं खायला. गवळण मावशी गेल्यात बोर आणायला. मावशी तिकडे आहेत बघा, सडा पडलाय सगळा बोरांचा. तुमच्या माग बघा काकी, तुमच्या पायाखाली. काकींच्या पायाजवळ आहेत बघा. आम्ही आलेलो आहोत बोरियाद गावापासून पुढे. पुढे आल्यानंतर या ठिकाणी जे आमचे काल सगळे विस्कटलेले लोक म्हणजे 2 इथं 2 तिथं अशी 4-5 गावांमध्ये सगळे राहिलेले एकत्र आलेले आहेत सगळे. नर्मदे हर. परिक्रमावासी बसलेले आहेत, बालभोग करतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे नर्मदे नर्मदे. तर आम्ही आश्रमात गेलो, सगळ्यांच्या गाठी भेटी झालेल्या आहेत आणि निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. तर आज जायचं आहे कवाटला. कवाट आमच्यापासून आहे 12 किलोमीटर अंतरावरती. तर निघालेलो आहोत आम्ही. आता वाजलेले आहेत 9. परिक्रमावाल्यांनी चाय प्रसादी घेतली, बिस्किट घेतलं आणि पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. पुढे आल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत विश्रांतीसाठी झाडाखाली. तर परिक्रमावासियांकडे जो काही बालभोग आहे, चिवडा असेल, काय बिस्किट असेल ते खातायत सगळे. नर्मदे हर. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि आम्ही पुढे निघालेलो आहोत. तर 4 किलोमीटर वरती आश्रम आहे, इथून भोजन प्रसादीसाठी. म्हणजे आता वाजलेले आहेत 12:15. आम्हाला जायला वाजतील 1 आणि तिथून पुढे 10 किलोमीटरवरती आश्रम आहे. तर शूलपाणीची जी दुसरी बाजू आहे त्या साईडने जे आश्रम आहेत ती खूप लांब लांबपर्यंत आहेत. उद्या बखतगड लागेल, त्यानंतर दही लागेल, लांब लांबपर्यंत आश्रम आहे. त्याच्यामुळे ह्या इथून जास्त प्रमाणात चालावं लागतं. तर चला निघालोय आम्ही. बोलिए बाबा जी, आपका नाम क्या? नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मेरा नाम कपर सिंह हर सिंह है, राठवा आदिवासी है और जेठाराम महाराज अन्न क्षेत्र चलाता है, 10 वर्ष से चल रहा है. नर्मदे हर वो 15,000 साधु संतों का भोजन खिलाया रहा है, वो सेवा में आता हूँ. क्या लगी हुआ? तो ये रोटी काय की? मक्का की रोटी बना रहा है अभी. हाँ. खिलाने का वो एक पंगात हो गई, दूसरी पंगात में लगाना पड़ेगा. हाँ. तो आप ये खुद ही बनाते? हाँ, खुद ही बनाता है. हाँ. अभी चूल्हे पे बहुत बढ़िया लगती होगी. हाँ. नर्मदे हर. तो चला, ये आश्रम है. आश्रम है. आश्रम का नाम बाबा जी?
जेठाराम महाराज अन्न क्षेत्र भिखड़िया, भिकड़िया। तहसील कवांट, जिला छोटाउदेपुर। बेला रिबन आओ तो एम खबरायो पण 4-5 जणा री जे खबरच पडे हो ले मैं तो हमने नवरायो ते काही नाही आपण दिन आवता रहो शांति ओ राम की कुटिया सब बता दो ओ खूब चला तर इतकी सुंदर चुलीवरची मस्तपैकी मकाची भाकर केलेली आहे ह्यांनी आणि नर्मदा माईचा प्रसाद आहे। चला चल खाऊया हा प्रसाद। नर्मदे हार नरबदे हाय जी इकडे भाकरी बनवत आहेत। नरबदे हार मातारा नर्मदे हर मक्याची भाकरी मस्त पैकी बनवलेली आहे बाबांनी चुलीवरती आणि परिक्रमावासी बघा चालून आलेत भोजन प्रसादीची वाट बघतायत। इकडे बघा हे आश्रम आहे इथलं नर्मदे हर। आम्ही केलेले आहे भोजन प्रसादी फेकडी या गावामध्ये मक्याची भाकरी आणि भाजी खाल्ली होती। बाबाजी एकटेच होते, आम्ही त्यांना म्हणलं मदत करू का, बाबाजी म्हणले नाही मी जे बनवलं तेच खा। तर मग बाबाजीने चुलीवरती भाकरी बनवल्या, सत्कोर आरती सर्वांनी खाल्ली आणि निघालेला आहोत पुढे कवाटकडे जाण्यासाठी। आम्हाला 14 किलोमीटर अंतर कवाट आहे, तर चला जाऊया तिथं। आणि आज मी साडी घातलेली आहे आमच्या माईंची, कारण की जसं गरुडेश्वरून निघलो अंबाजी माताला आलो तर ड्रेस होता धुवायला पाणी नव्हतं आणि उशीरही झाला होता। सकाळी बदलस 2 ड्रेस जे आहेत माझे वापरण्याचे दोन्ही खराब होते। मग कसं आपण दिवसभर चालतो घाम येतो, मग त्या घामाने कपड्यांचा वास येतो, मग तेच कपडे नाही घालू वाटत। मग ड्रेस नव्हता म्हणून ही माईंची मी साडी घातलेली आहे आज। तर चला जाऊ। आम्ही भोजन प्रसादी केली आणि 6-7 किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत तिथे विश्रांतीला रस्त्याच्या कडेला, कारण आज दिवसभर हायवे आहे। रस्त्याच्या कडेने चाललो होतो तितकं त्या बाबाजींनी आम्हाला हाक मारलेली आहे परिक्रमावासींना चाय प्रसादी घेण्यासाठी। परिक्रमावासी गेलेले आहेत। तर आम्ही आलेलो आहोत कवाटच्या मागे 2 किलोमीटरवरती। कवाटला आमची जाण्याची आज कॅपॅसिटी नाही आहे, कारण इतकं थकलोय आम्ही। 2च किलोमीटर राहिले पण जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे आम्ही अलीकडे एक आश्रम आहे चापरी या गाव, तिथेच आम्ही थांबलेलो आहोत। उद्या सकाळी आम्ही कवाटला जाऊयात। तर आता वाजलेले आहेत 4:45, जातो कपडे धुतो, 2 दिवसाची कपडे धुवायची बाकी, म्हणून आज ही साडी घालायला लागली आणि साडीने आज मला दिवसभर चालता आलं नाही, सवय नाही ना साडीची। तर चला जाऊयात आपण आश्रमामध्ये। चापरी या गावामध्ये या पेट्रोल पंपाच्या शेजारी हे आश्रम आहे। प्रदीप जायसवाल आणि ममता जायसवाल हे बाबाजी आणि माताजी आहेत, ते या ठिकाणी व्यवस्था करतात। तर चला जाऊयात आपण आश्रमाकडे। नर्मदे। तर इथे आहे आश्रम, रोड पासून 100 मीटर आतमध्ये आश्रम आहे। तर परिक्रमावासी थांबलेले आहेत, मी पण जाते। इकडे आहे गोशाला, आतमध्ये जाऊयात आपण। परिक्रमावासींचा काय गोंधळ उठलाय काय माहिती। आम्ही आलेलो आहोत आश्रमात आणि आश्रमात आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासींनी आसन लावलेले आहेत। तर काही परिक्रमावासी ॲडजस्ट करायचे आहेत, तर आसनं थोडे सगळ्यांची सरकवणं सुरू आहे आणि हा आश्रमाचा पुढचा परिसर आहे। इकडे परिक्रमावासी कपडे धुत आहेत बघा, आले आले हेच काम असतं सर्वांना की कपडे धुणे। नर्मदे हर। दोन दिवसाची कपडे धुवायचीत ना, 2 दिवसाची कपडे। हा हे बघा इकडे बुबे आहेत, 3 आहेत। गवळ मावशी आपटून कपडे धुतात। आताच आमची झालेली आहे पूजा आणि आता आम्ही चाललेलो आहोत सेवेसाठी। आमच्या गवळण मावशीला भूक लागली, बिस्किट खात
पार्लेजी खाते या मला खायला पप्पा नाहीत नाही म्हणलं असते पप्पा खायला म्हणा नाही इथूनच पप्पाया खायला. पप्पा या खार बिस्किट पार्लेजी खाते बघा हे भात खात नाही मी भातही खातो ना आपण. जे भेटलं आम्ही ते खातो. गवळण मावशीला आमच्या थोडीशी मस्करी करायची सवय, त्याच्यामुळे ते भात खात नाही म्हणतात. सगळं खातो, जे येईल ते खातो. नाही आलं तर आम्ही समाधानी असतो. बघा सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत, आराम करत आहेत, गाईंची पूजापाठ चालू आहे. तर मी चाललेले आहे इकडे आता सेवा करण्यासाठी. आई आणि दुसरे बाबा जे आहेत ते करतायत या ठिकाणी रोटी राम. सर्वांची आरती होईपर्यंत हे बाबाजी आहेत, नर्मदे हर बाबाजी, त्यांनी बघा टिक्कड बनवलेले आहे. तोपर्यंत नर्मदे हर. इकडे पाटील बाबा बसलेले आहेत बटाटा चिरण्यासाठी, माई बसलेले आहेत वाटाणे सोलण्यासाठी, आणि दाजी बघा, दाजी भेटले. दाजी नर्मदे हर. हसत मग दाजी. पोलीस काका बसलेत वाटाणे सोलण्यासाठी. आचार्य पोलीस काका आज आमचे. तर चपाती झालेली आहे आणि आम्ही घेतलेली आहे भाजी बनवायला. मी बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवलेली आहे. इकडे काकींनी पण भाजीला मदत केलेली आहे, चिरण्याला मदत केलेली आहे. ठेचा त्यांनी जो आहे तो ठेचलेला आहे. इकडे पाटील बाबा आता भात जो आहे तो फ्राय करतायत. पाटील बाबांनी जी भाजी ठेचा होता तो याच्यावरती मॅच केला आणि अजूनही दुसरं काम करतायत. पाटील बाबांचं सगळ्यात जास्त पाटील बाबा, गवळण मावशी, माई आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आज सगळ्या परिक्रमावासींचा स्वयंपाक केलेला आहे. मी केलेली बटाटा आणि वाटाण्याची भाजी आहे ती शिजत आहे. इकडे पाटील बाबांचा भात जो आहे तो परतवण्याचं चालू आहे. आमच्या माई ज्या आहेत त्या 1.5 ते 2 महिन्यानंतर आज चक्क बेसिनवरती भांडी घासतायत. तशी परिक्रमेतही त्यांनी भांडी घासण्याची सेवा दिलेली आहे. बघा एवढी भांडी मस्त चकाचक घासून त्यांनी ठेवली. पातेलं घासतायत. नर्मदे हर. आज दिवसभर आम्ही सगळेजण 35 किलोमीटर चालून आलोय, तरी पण इथे येऊन एवढी सेवा केलेली आहे. पोलीस काका आलेत बघा. हा भाजीपाला सगळे हे घेऊन आलेले, त्यांच्यामुळे खायला भेटले. इकडं मस्त पैकी हा रगडा बनवलेला आहे मिरचीचा. नर्मदे हर.